स्टार्ट। नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? असायलाच पाहिजे। नाना नानी गौरण किचन पाहायलाच पाहिजे। माझे व्हिडिओ पाहताय का? आवडतायत ना तुम्हाला? आज तुम्हाला चैत्रा गौरी पुढे मांडायला पोपट आणि छोटस बाळ तयार कसं करायचं त्याचा व्हिडिओ दाखवते। त्यासाठी मी घेतलाय आंबा आणि 2 भांडी तांदूळ भरून आणि पिंजर ओलं कुंकू, बाळासाठी घेतली अडीसरी, छोटी कुंची आणि कुंची नसेल तर ब्लाउज पीस घ्या। कैऱ्या मी धुवून घेतल्या। आता कैऱ्या धुवून घेतल्या की ते सुरुवातीला आपण हे असं छोटस असं लावून घ्यायचं। तसंच इथे गोल लावून घ्यायचं बोटाने। आता इथे काजळ पण लावावं लागतं, पण माझ्याकडे आता काजळ उपलब्ध नाहीये, नाहीतर मग पोपटाचे डोळे वगैरे व्यवस्थित काढता येतात। हे असं ठेवला की आपला हा एक पोपट तयार झाला। आता आपण हा दुसरा पोपट करूया। ह्या वर्षी चैत्रा गौरीचा हळदी कुंकू करायला मला फार उशीर झाला। आज अक्षय तृतीया, आज शेवटचा दिवस, म्हणून आम्ही आज हळदी कुंकू करणार आहे। हे 2 आपले चैत्रा गौरी समोर ठेवायला पोपट तयार झाले। आता कुंचीचं बाळ, अडीसरीचं बाळ करूयात। हे सगळ्यांकडे केलेलंच असतं किंवा करतात ते पडदेशी। असं बाळाचं असं बाळ करून ठेवतात। आणि जर आपल्याकडे कुंची नसेल तर मग मात्र पिसाची अशी घडी करून घ्यायची मधोमध, आणि हे बाळाला असं व्यवस्थित हे करून घ्यायचं। इथे पिन लावायची, नाही लावली पिन तरी सुद्धा चालेल। हे असंच बाळ म्हणून मांडलं जातं चैत्रा गौरी पुढे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद। नाना नानी किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ येतोय त्याला सुद्धा लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।